मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन शुद्धीवर येते व बोलते, मला सगळ्यांची माफी मागायची आहे. मी एकदा हे बोलले नाही आणि मला काही झालं तर मला शांती मिळणार नाही. तेव्हा अरुंधती कांचनला असं बोलू नका म्हणून समजावते. तर कांचन अनिरुद्ध अविनाशला सांगते, मी तुमच्या वडिलांना खूप दुःख दिलं, त्यामुळे मला त्यांच्या नजरेलाही नजर मिळवता येत नाही. माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं, देव मला माफ करो अशी सगळ्यांनी प्रार्थना करा व पुन्हा हात जोडून सर्वांचीच माफी मागते. तेव्हा अरुंधती कांचनला शांत राहण्यासाठी सांगते, तर अनिरुद्ध झालं गेलं विसरून जाण्यासाठी सांगतो. परंतु कांचन बोलते, कशी विसरू, मी माझ्या यजमानांना नको ते बोलले, अरुंधतीचा अपमान केला, अविनाशला माझ्या मुलाला घर सोडून जा असं म्हणाले. असं बोलत खूप रडू लागते. त्यावर अविनाश कांचनला, तू आमची आई आहेस, आम्हाला बोलूच शकते, आम्ही सगळं विसरून गेलो आहे म्हणून समजावतो. तर अरुंधती सांगते, एक चूक सर्वांनाच माफ असते. तेव्हा कांचन अरुंधतीला बोलते, माझं गणित कच्चं आहे, परंतु एक गोष्ट मला नक्की माहिती आहे, माझ्याकडून एक नाही तर गेल्या 26 वर्षात खूप काही चुका झाल्या आहेत. तर तेव्हा अरुंधती कांचनला सांगते, मग झालेल्या चुका सुधारायच्या व मी सांगेन ते ऐकाल का असं विचारते. त्यावर कांचन, मी तुझं सर्व काही ऐकेन असं बोलते. तर अरुंधती कांचनला सांगते, आता एकच लक्षात ठेवा, आपण सर्वजण कितीही भांडलो, एकमेकांवर नाराज झालो, तरीही आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, बाकी सगळं आता सोडून द्या. तर ईशा लगेच कांचनजवळ जाते व तू अजिबात रडू नकोस, पटकन बरी हो, मग आपण सर्वजण फिरायला जाऊ, मूव्ही बघायला जाऊ असं सांगते. तर अनघा कांचनला बोलते, आम्हाला नेहमीच तुम्हाला छान टापटीप आणि पॉझिटिव्ह बघायची सवय आहे, तुम्ही तशाच राहा, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलूयात. तेव्हा कांचन आप्पांकडे पाहते. तेव्हा आप्पा तिला प्रेमळ डोळ्यांनी शांत राहण्यासाठी इशारा करतात. त्यानंतर कांचन अरुंधतीला, तू सुद्धा माझी एक गोष्ट ऐकशील का, नाही म्हणू नकोस असं बोलते. त्यावर अरुंधती होकार देते. तेव्हा कांचन अरुंधतीला सांगते, तू कुठेही राहा, काहीही कर, परंतु अधूनमधून मला भेटायला येत जा. या घराशी असलेले तुझे संबंध कधीही तोडू नकोस, सणासुदीला ये, कधी पण ये, परंतु येत जा. या वयात माणसं सोडून जातात हे सहनच होत नाही. तू येणारच नाही असं वाटत राहिलं ना तर माझं आयुष्य कमी होऊन जाईल, कारण गेली 26 वर्ष सकाळी उठल्यानंतर मला तुझा चेहरा बघायची सवय झाली होती. मी तुझ्याशी कितीही भांडले, तुला कितीही बोलले, तरी तोंडात फक्त तुझंच नाव यायचं. मला तुझी सवय झाली आहे, माझ्यासाठी तरी येशील ना असा प्रश्न करते. ते ऐकून आप्पा खूप रडू लागतात. तर कांचनला मोठा धक्काच बसतो. तेव्हा अरुंधती होकार देते. तर सर्वजण खूपच खुश होतात. तर तेव्हा कांचन अरुंधतीला सांगते, मीही तुझ्या घरी येणार आहे, तू यांचा पाहुणचार केलास ना तसा माझाही कर. त्यावर अरुंधती आनंदाने, नक्की या, मी तुमच्या आवडीचे पदार्थ करून तुम्हाला खाऊ घालेन, आपण सुलू मावशींना पण तिथे बोलावून घेऊ, हवे तितके दिवस तुम्ही माझ्याकडे राहा, मी तुमची कधीपासून वाट बघत आहे, परंतु मला एक वचन द्या, तुम्ही वेळेवर जेवण कराल, भरपूर आराम कराल आणि स्टूलवर चढून माळावरचं सामान काढू नका, विमलला सांगा असं बोलते. तर कांचन होकार देत अरुंधतीला वचन देते. तेव्हा यश आणि ईशा कांचनला हसवण्यासाठी विनोद करत बोलत असतात व कांचनला खूप चिडवतात. तर अरुंधती घरी जाण्यासाठी निघते. तेव्हा कांचन अरुंधतीला थांबवत, मी तुझ्या कार्यक्रमाला नाही येऊ शकले, परंतु लोकांना तुझं ते गाणं खूप आवडलं, मला म्हणून दाखवशील का असं विचारते. तेव्हा अरुंधती होकार देते व कांचनला गाणं म्हणून दाखवते. ते पाहून कांचन खूपच खुश होते. तर संजनाचा जळफळाट होतो, ती लगेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आशुतोष अरुंधतीच्या बोलण्याचा विचार करत असतो की आज अरुंधती काहीतरी वेगळं बोलली, काहीतरी वेगळं वागली, आप्पा माझ्याशी तसं बोलले म्हणून मला तसं वाटत होतं की आप्पा अरुंधतीशीही तेच बोलले म्हणून अरुंधती वेगळं वागत होती. अरुंधती नाराज तर झाली नसेल ना, आता मला माझ्यात आणि अरुंधतीमध्ये काहीच मिसअंडरस्टँडिंग नको आहे. तेवढ्यात आशुतोषला नितीनचा व्हॉइस मेसेज येतो की सुखाचे चांदणे भारतात नाही तर
तर भारताच्या बाहेरही हिट झाला आहे. या अल्बमने सगळीकडे धमाल केली आहे. तुला जी भीती वाटत होती, ज्याचं टेन्शन आलं होतं, ते आता विसरून जा. भारतातील तुझा पहिला अल्बम हिट झाला आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. तेव्हा ते ऐकून आशुतोष खूपच खुश होतो व नितीनला मेसेज पाठवतो की हा माझा एकट्याचा नाही तर अरुंधती, तू, निलेश सर्वांचा अल्बम आहे. यापुढेही आपण जे काही करू ते चांगलंच करू. लव यू ब्रो. आपण उद्या नक्की भेटू. त्यानंतर आशुतोष विचार करतो आता अरुंधतीच्या सक्सेसफुल करिअरची सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कांचन झोपी जाते तर अरुंधती घरी जाण्यासाठी निघते. तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला थँक्यू बोलतो. तर अरुंधती आप्पांना शांत रहा, सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करा असं सांगते. त्यावर आप्पा होकार देत मी जे तुला बोललो त्याचा तूही विचार कर म्हणून सांगतात. तर अरुंधतीला मोठा धक्काच बसतो. तर अनिरुद्ध औषधं आणण्यासाठी जातो. अरुंधती ईशाला आई आप्पांची काळजी घेण्यासाठी सांगून तिथून निघून जाते. तर आप्पा कांचनजवळ जाऊन बसतात व तिच्याकडे खूप नाराज होत पाहत असतात. तर इकडे अरुंधती देवासमोर दिवा लावते व देवाला नमस्कार करते. तेवढ्यात संजना तिथे येते व झाली का तुझी नाटकं सुरू असं अरुंधतीला विचारते. तेव्हा अरुंधती मी वाटच बघत होते, अजून तू गोंधळ घालायला कशी सुरुवात केली नाहीस असा टोमणा संजनाला मारते. तेव्हा संजना अरुंधतीला तू नाटक करण्याची एक संधी सोडत नाहीस. माझ्या घरात येऊन माझ्या सासूची सेवा करून घरात दिवा लावून संस्कारी सून असल्याचं दाखवून निघून जाणार. मग घरातील लोक पुढचे काही दिवस मला तुझ्याशी कंपेअर करणार. तुला तर तेच हवं असतं ना असं विचारते. तेव्हा अरुंधती मी कुणाला काही दाखवायला आजूबाजूला कोण आहे का? फक्त देव आहे. तो तसाही सगळं काही बघत असतो. मी आत्ता तुझ्या या घरात काय करायला आले, देवासमोर दिवा का लावला हे सगळं तो पाहत आहे. तू माझ्या संसाराला आग लावलीस. मी तुझ्या घरात येऊन फक्त देवासमोर दिवा लावला असं बोलते. तेव्हा संजना त्याची काही गरज नाही. तुला आईंकडून व मुलांकडून कळलंच असेल की हे घर आता फक्त माझं आहे. या घरात कोणी यायचं कोणी नाही यायचं ते फक्त मीच ठरवणार. आज आई रडत रडत 4 गोष्टी बोलल्या तर जास्त मनावर घेऊ नकोस. आईंचं तासातासाला सगळं बदलत असतं. त्या म्हाताऱ्या झाल्या आहेत म्हणून आईंची आज्ञा मानून सारखं सारखं या घरात येत जाऊ नकोस, नाहीतर मला बाहेर पाटी लावावी लागेल की डॉग्स अँड अरुंधती नॉट अलाउड असं बोलते. तेव्हा ते ऐकून अरुंधती हसते व संजनाला पाटी लावून काय करणार, मला तर तू तसंही सांगितलंस, त्यामुळे मी पाटी वाचायला येणारच नाही आणि प्राण्यांना बिचाऱ्यांना वाचताच येत नाही. मग पाटी कुणासाठी लावशील असा प्रश्न करते. तेव्हा संजना तुला लाज वाटत नाही का? मी तुझी तुलना प्राण्यांशी केली असं बोलते. त्यावर अरुंधती सांगते अजिबात नाही. ते बिचारे खूप प्रेमळ, लाघवी आणि इमानदार असतात. तू माझी तुलना तुझ्याशी केली असतीस तर मला खूप वाईट वाटलं असतं, कारण कुत्री आपल्या माणसांशी खूप मायेने वागतात आणि लबाडी करून आपल्या माणसांकडून सह्या करून घेत नाही. तेव्हा ते ऐकून संजनाचा मोठा पोपटच होतो. तर अरुंधती हे तुझ्या नवऱ्यालाही आवडलं नसेल. तू माझा नवरा, माझं घर सर्व काही हिरावून घेतलंस, तरीही या घरात तुला माझं स्थान मिळवता आलं नाही म्हणून चिडवते. तेव्हा संजना मला या घरात अरुंधती बनून राहायचंच नाही असं सांगते. तेव्हा अरुंधती संजनाला सांगते तू जर प्रेमळ वागली असतीस ना तर आई आप्पांनी आपणहून तुला 4 गोष्टी दिल्या असत्या, परंतु तू त्यांच्याशी लबाडी केलीस, अनिरुद्धला फसवलं. ही माणसं खूप सज्जन आहेत. तू जशी आहेस तशी तुला ते स्वीकारतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्याशी असलेलं नातं निभावतील, परंतु तुला हवा असलेला आदर कधीच मिळणार नाही. शहाणी हो, नाहीतर एक दिवस तुझ्या या घरात एकटीच राहशील, ते पण भूतासारखी असा टोमणा मारते. तेव्हा संजना अनिरुद्ध मला कधीच सोडणार नाही असं बोलते. तर अरुंधती आत्ता तरी ते तुझ्याबरोबर आहेत का असा टोमणा देते. जोपर्यंत माझी मुलं आई आप्पा या घरात आहेत तोपर्यंत मी इथे येणार. तू मला अडू शकत नाही. तुझं तोंडही बघण्याची माझी इच्छा नाही अशी धमकी देत अरुंधती निघून जाते. उद्याच्या भागामध्ये अनिरुद्ध अरुंधतीला थांबवतो व तिचे आभार मानत तू नेहमी इथे येत जा, आम्हाला तुझी गरज आहे. संजनाशी लग्न करण्याचा माझा निर्णय चुकला, मी खूप एकटा पडलो आहे असं अरुंधतीला सांगतो. ते सर्व संजना ऐकते व खूप रडू लागते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.